ओपन टायर आहे, घराचं काम चालू आहे. मस्त गेले चट्या बिट्या टाकून फुल विषय. हा समोरचा व्ह्यू आहे डोंगराचा. आपण व्यवस्थित झोपलेलो मस्त आहे. चलो भेटूया आता. तर मित्रांनो मी झालेलो रेडी आणि आता आपण चाललो आहे प्रतापगडला. आता प्रतापगड इथनं मे बी बोलतो की तासभराच्या अंतरावर आहे. तर मी पुन्हा एकदा एकटाच आहे, चाललो आहे प्रतापगडला. बघू काय कसं आहे तिथलं प्रतापगडाचं दृश्य. मला बघण्यासाठी एकदम आतुरता होते. तर आता तो दृश्य मला बघायला मिळेल. बघू तशीच सोबत राहा. आता मी ॲक्च्युली कालच भाग कॅप्चर करणार होतो. इकडे पण काल घाई गडबड होते. हा घराकडे जायचा रस्ता जिथे लग्न आहे आणि मी तिकडे तेव्हा मी हा डोंगर बघितला. हा डोंगर खरंच मध्ये येताच एकदम हिट करणारा सीन होता. तर थोड्या वेळासाठी आपल्या निघू आता लगेच. अशी शांतता असेल तर काय भाई, विषयच वेगळा आहे. तर मी माझा फंटर म्हणजे हंटर आता जातो. नंतरला पुढचं काय ते बघा. हा 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 काय मजा वाटते, हवा येते ना. मित्रांनो आपण आलो आता प्रतापगडला. सो मी जातो वरती. वरतून तुम्हाला वेगळं एक अनुभव, एक वेगळं दृश्य दाखवतो. हा सोबत ताठ होती माना, उंच होतील नजरा, यार ते चारा जाला मानाचा मुजरा. तर मित्रांनो मी आता आहे प्रतापगडावर मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लोक ज्या ठिकाणी पहिलं जात आहेत, हे मेन स्पॉट आहेत ते करत आहेत. मी अपोजिटला आलो आहे, दुसऱ्या बाजूला आलो आहे. ती पार ह्या आतनं असा रस्ता येतो इथपर्यंत. तर हा प्रतापगडवरून व्ह्यू बघा. अगदी गाड्या बिड्या पार एवढूशा दिसतं एवढं. आता तुम्हाला दाखवतो काहीतरी बघा. एखादी गाडी बघा केवढीशी दिसते. तर आता मला ॲक्च्युली कळत नाही की इथनं वरती जायला पाहिजे की नाही, कारण की वरून तसं तर फिरून असेल तर बरं आहे. मग ते पण कवरेल पुढचं. जर नसेल तर वांदे नको व्हायला, कारण की खूप मोठा रस्ता आहे. रिटर्न यायचं आहे. मी इथे थोड्या वेळ बसेल, मग त्यानंतर आपण पुढे वळूया. बरं वाटतं आपल्या राजांनी एवढा मोठा ह्या प्रतापगडावर गेला. अफजलला ठार करून जो अनुभव बोलतात ना की त्या पिक्चरमधून जेवढा येत नाही तेवढं इथे आल्यावर एक वेगळा अनुभव येतो की भाई हां इथे असं झालं असेल, माझा राजा इथनंच गेला असेल, माझ्या राजाने हे केलं असेल इकडे. म्हणजे हा एक वेगळा अनुभव भेटतो. आणि आपल्या गडकिल्ल्यांना आपण गेलं पाहिजे नक्की. शिवनेरी फिरलो शिवनेरी आणि त्याच्यानंतर हा दुसरा किल्ला आहे माझा प्रतापगड.
त्याच्या आधी मला जायचं होतं रायगडला, पण रायगडला काय जाता येणार नाही कारण की खूप वेळ लागेल. आणि शिवनेरी ते पण शाळेची सहल होती त्यावेळी तो शिवनेरीचा बोलताना माझ्या नशिबात एक लाभ आला. शिवनेरी पण खूप छान आहे, मला पुन्हा एकदा जायचं तिकडे. बघू आता कधी जायला मिळतंय. पण बरं वाटतंय, शांतता खूप आहे इकडे. आणि एक हाच की एवढ्या पायऱ्या असतात गड केल्यानं, त्यावेळीची माणसं कशी असतील काय. आपण तरी आत्ता एवढं चढलो नाही की थोडं आपल्याला धाप लागते वगैरे, पण त्यावेळीची विल पॉवर असेल किंवा त्यांची स्वतःची जी क्षमता काय असेल ना. ठीक आहे, मी आता तुम्हाला जास्त बोलून कंटाळा येऊन नाही देत. आपण आता पुढे ह्या वाटेने पुढे जाऊ, बघू कसं काय. तोपर्यंत असे सोबत भेटूया थोड्या वेळात. आपण आता आहोत प्रतापगडावरील केदारेश्वर मंदिरला, महादेवाचं मंदिर आहे. आपण आता आहोत भवानी माता मंदिर, किल्ले प्रतापगड. आता इथे आज जाऊ आणि बघू. शिवकालीन हस्तकला नावाचं एक एक्झिबिशन आहे, तिथे सगळं लागलेलं आहे. हे असे वेगवेगळ्या वस्तू भेटतात आपल्याला. काय काय प्रकार आहे खेळण्यातली ही तलवार आहे. काठी म्हणून हे वाढले ₹1 काठी खोलून गुप्ती शोधण्याचा प्रयत्न करू नये फक्त काठी. ॲक्च्युली हे म्हणजे काही फिल्ममध्ये पण बघितलं किंवा असे गँगस्टर वगैरे नाही काही, हे जे असं नाही स्टिक हे बाहेर काढलं की ह्यात एक गुप्ती नावाचा प्रकार नाही, तो चाकूसारखा तो असतो. ह्यांनी डायरेक्ट क्लिअरली सांगितलं. आता लिहिणारा इथलाच आहे की कोणाचं हे माहीत नाही. हे प्रतापगडचे युद्ध जे झालेले युद्धाची जी एक रेखाटन आहे, फक्त कल्पना करून मांडलेली आहे. तर सुरुवातीला सगळे येतात, तर काही जण इकडे पहिला इथे जातात किंवा काही जण इथे वरती जातात. पण मी एक अपोजिट डायरेक्शन चूज केली आणि तिकडे ती जी वाट दिसत तिकडनं पूर्ण ओळसा घालून पूर्ण गडाची एक बोलू शकता एक प्रदक्षिणा पूर्ण झाली माझी बोलू शकता. मग इकडनं म्हणजे मला तर हे बरं वाटलं, म्हणजे इथनं लांब आहे नाही असं नाही, पण इथनं तुम्ही जाल ना तर प्रॉपर तुम्हाला एक बोलता एक स्पेस पण मिळेल की भाई एक असं की म्हणजे ह्या साईडला गर्दी आहे त्या साईडला गर्दी नाही. आणि तिकडे मेन कसं मेन स्पॉट आहे ते कडेलोट वगैरे तिकडे सगळे. आणि हा इथे भवानी मातेचं मंदिर आहे. इथे पॉईंट म्हणजे माझ्या 7 पॉईंट आहेत. 8वा पॉईंट जो आहे तो मशाल महोत्सव, तो कधी असतो ते काय सप्टेंबर महिन्यात असतो समथिंग. आता आपण हा शेवटचा आपण स्पॉट करून निघू आता आपण घरी.
पण पहिला मी सुरुवातीला तिकडे जेव्हा जात होतो ना तेव्हा मला एवढा दम लागला. मी पाण्याची बॉटल पण नव्हती घेतली, एवढा दम लागला. पण महाराजांचं नाव घेत 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 गेलो आणि एक कळलं की आपण आत्ता एवढं जमतो त्यावेळेचे मावळे आणि महाराजांचा जो बोलतात ना एक मराठीसाठीचा किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठीचा जो करत असलेला एक महाराष्ट्रासाठीचा जो कष्ट आहे किंवा पूर्ण हिंदुस्थानासाठीचा तो कसा केला असेल हा अनुभव इथनं जेव्हा तुम्ही स्वतः जाल ना तेव्हा कळेल. असं सोपं नव्हतं. आता आपण जाऊ वरती. पण मी काही गोष्टी मला इथे बघितल्या, मी काही गोष्टी खटकल्या. इथे काही कामगार आहेत ते आता ही भिंत त्यांनी तेच लोक असे बनवतात, रिडेव्हलपमेंट बोलू शकते किंवा हां त्याची डागडुजी करते. पण आता बोलताना शेवटी आपल्या मातीतल्यांचा हात किंवा बाहेरच्या लोकांचा हात ते दिसून आलं म्हणजे असेल प्रेशर. पण तू बाबा इथे एवढं राहणे त्याच्यात कर ना. तरी त्याने तिकडे गेले. एक माणूस मराठी होता तिथे समोर पुतळा महाराजांचा, त्याने ह्या साईडला त्याला आपण सुनावलं. पण एवढ्या मोठ्या वयाने माणसाला त्यांना स्वतःला अक्कल पाहिजे. अशी संस्कृती थोडी जपली आहे ना आपली. चला वरती. बोल ना बहन, बोल ना. बघा हा मूर्खपणा इकडे असतो. लोकांना काय माहिती नाही काय करताय. आता हा माणूस या झेंड्याचे चढलेला खरंच फोटोच्या नादात माणसं वेळी आली. अण्णा इकडे सरक थोडं. बस 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 बस. अच्छा तुझं गुरु आहे खाई खाई वाढलाय तो. अशा प्रकारे अशा प्रकारे आपला प्रतापगड पूर्ण बघून झालेला आहे. तर मित्रांनो आपला प्रतापगड किल्ला बघून झाला आणि मला मनापासून आवडलेला आहे. रायगडची इच्छा होती पण आता जेवढं आपल्याला वेळ आहे किंवा आपल्याला धांदल करत जायचं आहे त्या ह्याच्यात तर होणार नाही. तर बघू नेक्स्ट टाईम नक्की येईल तेव्हा रायगडचं पण आपण जाऊ आणि आपण ट्राय करू की बरेच किल्ले वगैरे कवर करण्याचे. आणि आता आपल्याला ब्लॉगमध्ये पण काही प्रॉब्लेम येणार. आपला ब्लॉग हा डेली येत राहणार आहे. डेली म्हणजे असं कुठे काही जाताना वगैरे किंवा काही असं एक स्पेशल असेल किंवा काहीतरी वेगळं असेल तरच. आता थोडं बसून बरं वाटतंय. ऊन आहे पण आता मी हे जे घातले ते पण एकदम जाड आहे. तरी ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे पण काय वाटत नाही. त्यावेळी मावळ्यांचं रक्त सांडलं, आपल्या महाराजांची मेहनत, महाराजांचं पण एवढं जे म्हणजे बोलतं ना की एवढं सगळं बोलतं ना ते मी एका ह्याच्या मूवीमध्ये बघितलेलं की लाख मेले चालते पण लाखाचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. तर ते खरं आहे. एवढं सगळं बोलतं ना एक वन साईड एक बाजू म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अजून बरेच असे मी तर म्हणतो की हे जे जातात ना की मला इथे जायचं, मला तिकडे जायचं, मला परदेशात जायचं वगैरे, पहिला आपल्या महाराष्ट्रात फिरा मग परदेशाची वार्ता बघायची. आपल्या महाराष्ट्रात खूप काही सोनं आहे माझ्या मते. चला तर आता मी निघतो. तोपर्यंत थोडा बसतो आणि लगेच निघतो. मग भेटू. डन आहे आपला प्रोग्राम.
मस्त. आज तो हीच वाटे मी सकाळी तुम्हाला दाखवतो आणि हा तो डोंगर आता बघ क्लिअर दिसतो पूर्ण. आता मी खूप जवळ आहे लग्नाच्या ठिकाणच्या. आता जाऊ. मी थकलो एवढा ना, बापरे बाप. म्हणजे एक तर काल आम्ही एवढी मशागत केली ना, उठणं कार्यक्रम जे होते त्यानंतर आज परत प्रतापगड वगैरे सगळं झाल्यानंतर एवढी बॉडी पेन करते ना, पण ॲज इट इज सवय असल्यामुळे सगळं होणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर बघा हाच तो डोंगर. चला तर भेटू. इथे लग्न लागून झालं नाही, आपण लग्न लागल्यानंतर आलो आहे. आपले काय अजून आपले सगळे गँगच तिथे रूममध्ये टाईमपास करू दे. मुंबईची आपली पब्लिक. हो आता पुढे काय विषय आहे. तर मित्रांनो जो व्लॉग आहे पार्ट 2 आपला महाड दौऱ्याचा, त्यात मला लग्न अटेंड करायला मिळालं नाही, पण आपला मित्र म्हणजे रितेश ज्या मुलीचं लग्न होतं माझ्या मैत्रिणीचं, तिचा भाऊ जो आपला पण मित्र आहे, तर त्यांनी ती क्लिप्स मला दिल्या. चिंता नावाचा एक त्यांचा रिलेटिव्ह आहे, मला तो पण खास आपला मित्र आहे, त्यांनी त्या क्लिप्स मला पाठवले. तर त्या क्लिप ज्या आहेत ते ह्या आहेत बघा. तोडलं तर बघा. मित्रांनो आपल्याला काय ब्लॉगचं आपल्याला लग्न अटेंड करताना, पण आता आपण नवऱ्या मुलीचं जाऊया. तिकडे आपल्याला वरात बघायची, गाजवायची नाही आहे, भक्त बघायचं आहे. तसं काय तर बघूया आता पुढचं. ही आपली बस निघाली सगळी मुंबईची पब्लिक. बोल काय करायचं आता, काय बोलाल साहेब. काय नाही, मी बोलतोय मला घरी जायचं आहे. करा घरी थांब. आपला घेऊन जायचं घरी चाललाय तू. उद्या उद्या काय का अजून एक हात घे.
बाई आग लागले पूर्ण तिकडे वाटोळ गेले आग लगा दी आग लगा दी आग लगा दी आग लगा पोरांनी. हा जलवा सीन झालेला आहे. पोरं गेले फटाका पूर्ण आग लागली आहे. हे पाणी आहे का? हे पाणी आहे का? पण मित्रांनो आपल्या नवरदेवघरच्या मित्रांनी एकदम चाबूक फटाके वाजवले. अख्खा डोंगर जायला लागलेला. आम्ही आता भाई हे आमची व्यवस्था बघा. हे आमचे आता आम्हाला फायर ब्रिगेड मध्ये नोकरी मिळणार आहे. असे पटापट कामं केली. हे आपले सगळी गँग असे तोडले आम्ही डायरेक्ट रस्ता आहे. खूप डेंजर विषय केलेले पोरांनी. मंडल एवढा लागला तो पाणी जायला ते दाखव. नवरदेवाची गँग फुल अल्टर आहे. पण भाई त्यांची पण चुकीने अचानक भयानक झालंय सगळं. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. कोई कुछ नहीं बोलेगा, कोई कुछ नहीं बोलेगा. अरे नाही पेपर ब्लास्ट आहे भावा. पचका पचका. काय नाही चालतं आता काय. असेल रे एक असेल अजून. खत्म हो गया. चलो पिक्चर खत्म. हमको लगा वो ऊपर फुटेगा पर नीचे फुट गया. नीचे आ गया हमारे नसीब की तरह. मित्रांनो आता आपण आत घुसू. आत राडे टाकायचे आपल्याला. काही दुकानं ऐकावा काय होता परत माईक वर. आम्ही नाही ऐकला. हा माईक वर. हा मस्त. चौकडे वाजतात सप्तसुरात
श्रुतीचे नाव घेतो आज आपल्या घरात. नवीन नवीन घ्यायचं नवीन. तेच नाही नवीन. नाही नवीन निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते श्रुती, लक्ष द्या सारे. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबांना शेवटी अहोच म्हणायचं. शुभ मुहूर्ताच्या शुभ वेळी आली आमची वरात, सिद्धेश्वरांचे नाव घेते, पहिले पाऊल टाकते माझ्या नवीन घरात. मस्त मस्त. आला ऐकायला आला. परत बोल. रेकॉर्डिंग नव्हतं केलं आम्ही. परत बोल. रेकॉर्डिंग नव्हतं केलं ना तेव्हा. परत वन मोर टाइम. नाही अजून एक आहे, सगळं होणार आहे. हिच्या मांडीवर बस. आता बरोबर बसायचं. मांडीवर बसायचा. मांडीवर. ही सासू खंबीर आहे. तिला पहिला फोटो काढा, विचार पहिले लेकाला. दिराला विचार पहिले फोटो कशाला काढू नका. इथं फोटो आलास का? जावाला घरात घेऊन आलास का? आता समोर दिसते, अजून काय सांगेल तू? लक्ष्मी घेऊन घरात आलो. अगं भरव का फोटो काढून तुझा? झालं ना बाबा किती वेळा. काय नाही, एकच शब्द बोलतोय तो. झालास का? हो. मला काय माहिती कुठे. चला एक चला चला एक सासू राहिली. अजून एक जण असेल ना. भाई पप्पांचं दुसरा फोन चालला. आली आली. गणेश मामाकडे देते तुझं. तर लग्न झालं, पण मचवली. काल हा ब्लॉग एंड करायचा याला. काल आम्ही काहीतरी 12च्या नंतर आलो वगैरे, 1 वाजेनंतर जेवून झोपलो. ते आत्ता उठलं. आता समथिंग 7 वाजतील. आता मी निघतो आपल्या अंबरनाथकडे यायला. असे सोबत राहा. नेक्स्ट ब्लॉगसाठी वेट करा. बाय.